सो गाडी आली आता घ्यायला. नशीब गाडी चांगली आणली, नशीब ती पिवळी बस नाही आणली. The big one on top there, you will see the yellow one. That's one bamboo tree, everyone. And in here, we come here for lay down on the beach, enjoy on the beach. Camera vast. What? Camera vast. हे नाश्त्यांचा काही विषयच नाही यांचा. आपल्या इथं जर सहल गेली असती तर बसमध्ये इडली डोसा बिसा काय ना काय दिला असता. याने कुठं काय दिलंय मला. वाळू खराब होऊ नये म्हणून चप्पल काढून वाळून जातात आडाने लोका. लाज आहे का यांना. बघा बघा लाज आहे का. सासू बिसू बघल काय आहे का. काय आहे. मी काही पोरींच्या सेक्शन मध्ये आलो का. फक्त पोरी आहे तिथं आजूबाजूला जेवढे पण बघतो तिथं. वाळू खराब होऊ नये म्हणून हे लोक चप्पल काढायला सांगतात. ह्याला कमाल आहे. पाय खराब होतात त्याचा काय. हे वेगळी लोक आहे ती. आता तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडनी येणारी लोक आहेत, राईट साईडनी जाणारी लोक आहेत. हेच रस्ते जर आपल्याकडे असतं ना, बारकी पोरा याच्यावरून उलट्या उड्या बिड्या मारत असते. त्या बाजूनी खालचीनं गेले असते न. म्हाताऱ्या कोताऱ्या त्या राईट साईडची कुटुंब घुसल्या असत्या. याला केकडे बोलतात का चिंबोरे बोलतात जरा तुम्हीच सांगा मला ना. केकडे आणि चिंबोरेचा ना मिनिंगच समजत नाही, अर्थच समजत नाही. आता हे काहीतरी मातीमध्ये भेटतं ते आपल्या इथं भरपूर काय काय खायला. तर मी विचार करतो काहीतरी घेतो. हे हिरवे वाटाणे असू पण शकतात नाही तर नसू पण शकतात. त्यांची वसाबी वगैरे पण खातात. याला घाण लागते. लय डेंजर आहे. भीती वाटते पडलो बिडलो तर डायरेक्ट मोबाईल जाईल खाली. माझा बोट नंबरच मी विसरलो. याला बघितलेला मी, हा माझ्या बरोबर होता. या त्याच त्याला पण माहिती नव्हतं. Sorry, mess up your video. Huh? Mess up your video. No, it's okay. Yes, and after this we go to Pilet Lagoon. And from here to Pilet Lagoon, just 3 minutes we are right there. आमची सहल आता चालली दुसऱ्या ठिकाणी. In here you will see 2 color water. The first one, water deep, just only 1.5. Let's go. And after this, we go to do snorkeling. After this, we go to do snorkeling. After snorkeling, we. No, can I bring my phone inside? खारट पाणी आहे. मला वाटलं एवढं लांब घेऊन गोड असेल पाणी. खारट आहे. मी तुम्हाला दाखवतो पाण्याखाली बघा काय. Oh God. Yeah. This pipe, it's just gone down. This. So, आता मला परत भेटला पाईप. त्यांच्या एका पाईपाचं नुकसान केला मी. सॉरी. जाऊ दे. एवढे लाखो करोडो रुपये कमवता थोडासा भेटला तर काय झालं. पण आता मी करू शकतो खाली जाऊन. स्नॉर्कलिंग झाली. पूर्ण नाका तोंडात मिठाचा पाणी गेला पूर्ण. आता 2 महिने मिठाचं जेवणच नको खायला. फक्त श्रीखंड पुरी खातो. यार गाईज
माझ्या कधी वर्गात पण माझ्या बाजूला पण कधी येऊन एवढ्या सुंदर पोरी नाही बसल्या ना. आता बघा ना. आत्ता चाललोय बांबू फॉरेस्ट. व्हॉट इज बांबू फॉरेस्ट, राईट? It is. बांबू फॉरेस्ट. सो बांबू फॉरेस्टला चाललं आहे आणि यांचं असं म्हणणं आहे की इकडच्या लोकांनी ते बांबू सगळे तोडले आणि पूर्ण टुरिझमसाठी बनवलं आहे बीच. माझ्या बाजूला जो सोंगाड्या होता ना तर मला बोलतंय माझ्याशी बाजूला बसल्यावर माझ्याशी बरोबर बोलतंय. तेव्हा बरोबर बोलतोय, स्वतःहून येते बोलायला, विषय काढून मला इंटरेस्ट नसला तरी येते. आणि बाहेर आलो त्याच्याशी बोलायला लागला तर त्या 2 पोरी आल्या त्यांच्यासोबत गेला निघून. यायला पण काहीच हरकत नाही, मला सवय आहे. म्हणजे मला घंटा फरक नाही पडत. मी एवढा निर्लज्ज माणूस आहे ना. मी सांगतो तुम्हाला या आईच्या चिमण्यांच्या, मी एवढा निर्लज्ज माणूस आहे ना. मला शाळेमध्ये ना बेंचवर पण कोण पोरं बसायला नाही घ्यायची. मला सारखे लांब लांब पळवायची. मला सर बोलायचे हे तुमच्या मित्राला बसवायला घ्या, तुमच्या बाजूला बसवा त्याला. आणि मला कोण बाजूलाच बसायला नाही घ्यायचा. ती मित्र आज मला फोन करतात, मी त्यांचे फोन उचलत नाही. माझी काय चुकी आहे? पण मला तेव्हा पण फरक नाही पडायचा. आज पहिले पडायचा थोडा थोडा फरक, दुःखी व्हायचो मी. मला बाजूला बसायला नाही घ्यायचे. अजून मला आठवते माझ्या क्लासमध्ये पण, क्लासचं नाव पण सांगितलं होतं, पण जाऊ दे नको. आता आलो तर मी तुम्हाला दाखवतो 4 गोष्टी. तुम्ही पण बोलाल व्ह्यूचं बटन दाबलं ना, आम्हाला काय दाखवलंच नाही म्हणून दाखवतो. आता हा समुद्र इथं पूर्ण निळा निळा आहे न, मागून एकदम असा काळा काळा पट्टा पडला आहे. तर तुम्ही विचार करत असाल काय विषय? सिंपल विषय. ही वाळू सफेद आहे, बघा ना तुम्ही. ही वाळू बघा, सफेद रंगावर जर कुठला तरी रंग आला, गडद रंग आला तर तो सफेद रंगच धारण करतो. आणि एकदम खोल आहे तिथं म्हणून तो अंधार अंधार आहे. बघा ना खोलीमध्ये किती अंधार असते. जेवढ्या पण बाहेर देशात फिरलो मी, प्रत्येक देशात बघते तर काळ्या सोंगट्या ना पांढऱ्या सोंगट्या आहेत. तुम्ही विचार करत असाल काळ्या सोंगट्या पांढऱ्या सोंगट्या कुठल्या? ज्याला समजला त्याला समजला. पण या लोकांना लाजा नाही. यांच्यामध्ये मी पण निर्लज्ज झालो. मी आजपर्यंत कधी बायकांसमोर कपडे नव्हते बदलले. यांचं बघून मी डायरेक्ट माझा शर्ट काढला. बनियन होती आतमध्ये तरी पण हे चड्ड्यांवर फिरतात तर मला शर्ट काढायला काय आहे? फक्त पोट 2 सेंटीमीटर आतमध्ये घेतला ना, चेंज केला. असाच फिरायचं असेल आणि अशा भारी भारी पांढऱ्या पांढऱ्या वाळूमध्ये फिरायचं असेल ना तर मी एकच सजेस्ट करेल, लक्षद्वीप आपलं होऊ दे. होईल नक्कीच, लवकरच होईल. तो मालदीव्स आहे तसा, पण कसं आहे आपल्याला थोडा डेव्हलप करायला टाईम जाईल लक्षद्वीपला. पण आपलं आता मालदीव्स सगळं जाऊ नका, डायरेक्ट लक्षद्वीपला जा. लक्षद्वीपमध्ये तुमच्याकडे पैसे असतील तर लक्षद्वीपमध्ये जाऊन हॉटेल खोला, मजबूत कमाई होईल तिथं. माझ्याकडे 7-8 करोड असते ना, मी पक्का एक रेस्टॉरंट तरी टाकलाच असतं तिथं लक्षद्वीपला. एवढा मस्त कमवला असताना मला अख्खा पुढच्या पिढीने, पुढची पिढी मरू दे, मी आरामात खाल्ला असता मरेपर्यंत. पण नाही, आता काय करणार. आमच्या आजोबांनी जमिनी विकल्या, ठेवल्याच नाही. काय आता बोलू, जाऊ दे. झाली एकदाची टूर, चाललो आता. काय म्हणजे बरं आहे एवढं, पण आता खास नाही. म्हणजे ठीक आहे, पीपी एवढे सगळे बीच दाखवले, त्यातला पीपी कुठला तोच समजला नाही. प्रत्येक ठिकाणी लई प्रेमाने बोलतात. पाय बी काय धुवून दिले बाबा बोटीतून जाताना. या एव्हरीथिंग इज फाईन. मला वाटते ही माझ्यावर लाईन मारते, पण मी नाही भाव देणार. आता बघा पाय धुईल मी, जसा जाईल ना बोटीवर पाय धुईल बघा, पायावर पाणी टाकेल. बघा फक्त गंमत. आई शपथ, ही लोका एवढं मान तर जावयाला पण देत नाही कोण.